नमस्कार, मी प्राध्यापक किरण थोरात आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो। आपण निसर्गरम्य असे एक महाराष्ट्रातला पट्टा ओळखला जातो, तो म्हणजे कोकण। आणि कोकणाच्याच उत्तरेकडे असलेला हा आदिवासी डोंगराळ भागातला पालघर जिल्हा। तसा पालघर ठाणा हा कोकणात नगण्य म्हणून जर पकडला असेल तर भौगोलिक नकाशामध्ये किंवा भौगोलिक इतिहासात तो गणला जातो कोकणाचाच एक भाग। शहरीकरणामुळे थोडंसं त्याचं नैसर्गिक वातावरण कुठेतरी दुभंगलेलं दिसतं, परंतु ठाण्यासारखं काही शहर सोडून जर आपण बाहेर आलो तर आपल्याला नक्कीच बघायला भेटतोय तर अतिशय तेवढाच निसर्गरम्य उत्तर कोकण। आपण आता जिथे आहोत ती अर्थात मोडक सागर म्हणून जो प्रसिद्ध असं एक धरण आहे ते वैतरणा नदीवर त्र्यंबकेश्वरला उगम पाहून तिच्यावर आतापर्यंत 3 मोठे असे धरणं बांधले गेले, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि मोडक सागर। आज मुंबईची तहान भागवणारा परिसर, तहान भागवणारी नदी म्हणजे वैतरणा। आणि ह्या वैतरण्यातच आपण पात्रामध्ये आहोत। साधारण तिळसा हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, ह्या तिळसा प्रसिद्ध तीर्थक्षेत्रातनं आपण थोडं पुढे आलो की शिरसाड ह्या गावाच्या पुढे आणि पिंपरोळी ह्या गावाच्या मध्ये असं राऊतपाड्यावरनं आपण काही अंतर चालत आलो की आतमध्ये एक नॅचरल अशी एक घळ तयार झालेली आहे। आता सध्याच्या घडीला पाणी अडवल्या कारणाने पाण्याचा स्ट्रोक कमी असल्या कारणाने आपल्याला धबधबा दिसत नाही। अदरवाईज जसं आपण एक जागतिक धबधबा बघतो अगदी तशाच टाईपचे चारी बाजूनी हा धबधबा पडताना दिसत असतो। सध्या जो पडताना दिसतोय तो एकाच बाजूला असतोय, कारण का बाजूच्या 3 बाजूनी पाणी अडवलंय। परंतु तुम्हाला मी छायाचित्रात दाखवतोय ह्या चित्रफितीत की हा समोरचा मोकळा भाग दिसतो, इथनही धबधबा वाहत असतो। त्याचबरोबर हा समोरचा पट्टा दिसतो, इथनही पाण्याचा ओघ असतो। आणि आता आपण थोडंसं मागे गेल्यावर दिसतंय, सध्या मी त्या भागात जात नाही कारण का आपण पूर्ण घरी असल्या कारणानं दिसत नाही। आणि असं एक हे निसर्गरम्य सुंदर म्हणजे एका बाजूला पालघर जिल्ह्याचं जर आपण पर्यटन स्थळ म्हणून जर प्रसिद्धी करत असो तर वाड्या तालुक्यात अशी काही गावं आहेत, अशी काही ठिकाणं आहेत की ही नैसर्गिक अशी मासेमारीही चालली जाते ह्या नदीमध्ये। आणि इथे आपण एक परशुराम मंदिर जे गुंजकाठी म्हणून आहे, साधारण पोहच किल्ला हा 1100 वर्षाचा इतिहास असलेला किल्ला प्रिन्स ऑफ वेल्स या संग्रहालयामध्ये त्याची ऐतिहासिक नोंद भेटते, तो प्रिन्स ऑफ वेल्स। आणि त्याचबरोबर तिळसेश्वर हे तिळसेश्वर मंदिर एक प्रसिद्ध महाशिवरात्रीला तिथे मोठी यात्रा असते, त्या यात्रेकरू जे खूप लाखो यात्रेकरू असतात। आणि त्या तिळसेश्वराच्या पुढे थोडंसं आलं साधारण राऊतपाड्याकडनं पुढे की हा धबधबा नैसर्गिक आपल्याला साधारण पावसाळा संपला की ऑक्टोबरच्या दरम्यानच आपण आला तर आपल्याला 3 बाजूनी हे धबधबे बघायला मिळतात। आणि असे काही प्रेक्षक पर्यटक इथे आवर्जून व्हिजिट करत असतात। असा एक निसर्गरम्य हा वाडा तालुका एका बाजूला महाराष्ट्रात नव्हे तर अखंड देशामध्ये ज्याची ओळख आपण तांदळासाठी वाडा कोलम म्हणून फेमस आहे, त्याच वाडा कोलमचे फेमस असलेला हा वाडा नैसर्गिक विविधतेने नटलेला, एका बाजूला शहरीकरण, एका बाजूला डोंगराळ भाग, दुसऱ्या बाजूला आदिवासी ग्रामीण पट्टा, अशा विविध सामाजिक छटांनीही रंगलेला हा वाडा तालुका। त्यातला हा एक निसर्गरम्य प्रयत्न एवढाच आहे की हा छोटासा स्पॉट आपल्या जवळ असतानाही आपल्याला कळत नाही, तो लोकांपर्यंत पोहोचवणं आणि जिनाकडून इथलं नैसर्गिक सौंदर्य जनमानसात पोहोचून वाडा तालुका पर्यटनासाठी लोकांपर्यंत पोहोचवणं हा एक शुद्ध उद्देश। आपण सर्व कदाचित केव्हाही याल तर एकाच उद्देशाने याल, एक नैसर्गिक चांगलं निसर्गरम्य वातावरणात एक चांगलं असं आपल्याला आनंद लुटता येईल। आणि हा जो आपण इथे हा कुंड जो बघतोय ह्या कुंडामध्ये जास्तीत जास्त डोफाभर 2 ते 2.5 फूट पाण्याच्या वरती पाणी नसतंय, त्यामुळे लहान मुलं, लेडीज, स्त्रिया, वयस्कर सर्वच जण चांगला त्याचा आनंद लुटू शकतात। तर चला आपणही व्हिजिट देऊ राऊतपाड्याच्या या धबधब्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।